डम्पिंग ग्राउंड परिसर शेगाव येथे आरोपी व त्याचा फरार साथीदार नाग गुलजार शेख राहणार पिंपळखुटा तालुका पातूर जिल्हा अकोला हे त्याच्या कब्जात अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आला। त्याच्यावर छापा कारवाई केली असता आरोपी क्रमांक 1 डोंगर सिंग जुलाल सिंग झाडे वय 47 वर्ष राहणार कुर्रा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा यास पकडण्यात आले व आरोपी क्रमांक 2 गुलजार शेख राहणार पिंपळखुटा तालुका पातूर जिल्हा अकोला हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला। त्यानंतर नमूद आरोपी थांबलेल्या ठिकाणावरून एक हिरवट काळसर कळीदार बीजा असलेला गांजा वजन 2 क्विंटल किलो किंमत 41,40,000 रुपयाचा गांजा हिरो पेशन प्रो कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH30 AX 1896 जुनी वापरत किंमत 50,000 रुपयाची एक रिअलमी कंपनीचा मोबाईल ज्याचा IMEI नंबर 86786060188218/01 असा असलेला किमती 10,000 रुपयाचा असा एकूण 42 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। अशा लेखी फिर्यादीवरून तक्रार दाखल करून तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्याकडे देण्यात आला। शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदीमध्ये फिरत असताना आम्हाला माहिती मिळाली गुप्त बातमीदारांकडून की काही इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे। त्या पद्धतीने आम्ही आमचा ट्रॅप लावला आणि ट्रॅप लावल्यानंतर सदर आरोपींना गांजासह रंगेहात पकडलेले आहे। सदर गांजा हा 207 किलो आहे, पोचका गांजा आहे आणि त्या आरोपीला आम्ही अटक केलेली आहे। काही त्याचे साथीदार पळून गेले परंतु आम्ही त्यांना लवकरच पकडले। सदर गांजाची किंमत ही जवळपास 42 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। आरोपीला आज पोलीस कस्टडी मिळालेला आहे। अजून यामध्ये उकल होऊ शकते, त्याच्या कोण साथीदार आहे तेही कळू शकते। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।